नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बाजू सर भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ शहराध्यक्ष सन्माननीय पवार साहेब, उषाताई दिवाळे, शरद कीर्तिगर्भ, सरपंच बत्तीसे, सर्व आलेल्या पाहुण्यांना मी विनंती करतो आपण मंडळी या ठिकाणी सत्कार करत आहोत आणि सार्वजनिक सत्कार हा आमदार महोदयांचा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे।
कोल्हापूरच्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागच्या महिलांना पण बघू द्या, थोडंसं बाजूला व्हा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. घटनेची शिवसेना कोल्हापूरच्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा भेट या ठिकाणी देण्यात आहे. एकदा जोरदार घोषणा होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, लोकनेता अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. या ठिकाणी सर्वांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो. स्टेजवरची सर्व फोटोग्राफरची गर्दी कृपया आपण आता मी स्टेजवरच्या बाकी सर्व मंडळींना विनंती करतो. झालं ना? आज रांजणगाव शेणकुंजी या परिसरामधील साक्षी मंगल कार्यालय येथे सर्व परिसरातील महिलांनी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या आयोजिका मोहिनी बडे, उषा हिवाळे आणि सोनूताई लोकरे या होत्या. प्रचंड असा महिला या ठिकाणी जवळपास 5000 महिला एकत्र येऊन हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदय उपस्थित होते. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर या इतक्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा इतका सुंदर कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, महिलांचा खरा वर्षातला मकर संक्रांतीचा वाण देण्याचा, तिळगुळ देण्याचा आणि सुसंवाद साधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी या परिसरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. आणि आमदार महोदय प्रशांत बमसाहेब यांनी सुद्धा आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री अमोल बाबूराव लोकरे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे आपले उमेदवार संजीवनीताई दीपक सदावर्ते आणि रांजणगाव शेणकुंजी गट गण तर झाला, परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती जोगेश्वरीच्या गणाच्या उमेदवार श्री संगीता गणेश ठोकळ अशा तिन्ही उमेदवारांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिली आणि प्रचंड असा संवाद सर्व मतदारांशी या ठिकाणी त्यांना साधता आला. मी तर म्हणेल की असे उपक्रम कायम या परिसरामध्ये या सर्व निवडून आल्यानंतर या तिन्ही उमेदवारांना घ्यावे, कारण आमच्या महिलांचा उत्साह आणि या ठिकाणी वेगवेगळे खेळ घेऊन त्यांचा उत्साह आपण वाढवला. आणि सन्माननीय आमदार प्रशांत बमसाहेब यांनी या ठिकाणी शब्द दिला की वीज, पाणी आणि या परिसरातल्या दारूची समस्या, वेगवेगळे अवैध धंदे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एप्रिल महिन्यापासून आपण जी सुरुवात करणार आहोत, महिलांचे विविध प्रश्न समस्या सॉल्व्ह करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाडक्या बहिणीमध्ये ज्या ज्या महिलांच्या आता KYC करून सुद्धा हप्ते पडले नाहीत किंवा जे काही टेक्निकल इश्यूज प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये असतील तर ते येणाऱ्या 10 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच काम ते सुरू करणार आहेत. सन्माननीय आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व महिलांना सांगण्यात आलं. सर्व महिलांचं त्यांनी या ठिकाणी अभिनंदन सुद्धा केलं की इतक्या मोठ्या संख्येनं महिला एकत्र येतात आणि महिलांची ही ताकद येणाऱ्या 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या आंबेगाव गट असेल, रांजणगाव शेणकुंजी गट असेल, सर्व विजयी उमेदवारांना या ठिकाणी मतदान करणार आहे. आणि सर्व विजयी उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे कमळ या निशाणीवरचेच असणार आहेत. आणि हे सर्व महिलांनी एक दिलाने एक मुखाने हात उंचावून सर्वांनी या महिलांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या 6 उमेदवारांना, 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शवला आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं सर्व महिला भगिनींचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
दीपक भाऊ सदावर्ते सुद्धा आहेत. काय सांगणार भाऊ, आज या रांजणगाव मध्ये आपण आज मोठा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला, काय सांगाल? सर्वांना जय श्रीराम. रांजणगाव शेनपुंजी येथे आज भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी या निवडणुकीचं कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय या तालुक्याचे लाडके आमदार प्रशांतजी बम यांच्या हस्ते झाले. तसेच या योगायोग असा की प्रतिवर्षी चालू असलेल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि या वर्षी तो निवडणुकीमध्ये आला आणि सन्माननीय आमदार प्रशांत बम यांचा सहवास आपल्याला लाभला. या सहवासामध्ये आमदार साहेबांनी आपल्याला बरेच मार्गदर्शन केलं आणि महिलांनी ऐकून घेतलं आणि महिलांनी आमदार साहेबांना हात उंचून सांगितलं की साहेब, आम्ही सर्व लाडक्या बहिणी आमदार प्रशांत बम, भारतीय जनता पार्टी आणि कमळ या निशालीने मतदान करू, भरघोस मताने निवडून देऊ असा शब्द सर्वांनी दिला. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संजोनी दीपक सदावर्ते. कमळ ह्या निशाण आपलं नाव हे कमळच आहे. कमळ ह्या निशावरच बटन दाबून विजय करा. धन्यवाद. तसेच बडे मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, आता मागच आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं दारूबंदीसाठी, तर काय सांगाल? आज रांजणगाव शेनपुंजी येथे मी स्वतः मोहिनी दीपक बडे तसेच माझ्यासोबत सोनूताई लोकरे आणि उषाताई हिवाळे आम्ही सर्वांनी हा जो सर्व महिलांचा लाडका सण जो असतो मकर संक्रांती त्यानिमित्त हळदी कुंकू ठेवला. त्यामध्ये आमचं खूप एक म्हणजे आवडतं म्हणावं की आमचे स्वतःचे आवडते आमदार प्रशांतजी बंबच आहेत. यांनी या कार्यक्रमाला व्हिजिट दिली आणि त्यामध्ये खरंच दारूबंदीचा हा विषय जो मी उचलला होता तो विषय आमदार साहेबांनी सांगितलं की ह्या 3 महिन्यानंतर आपण एप्रिल पासून त्याच्यावरती मतदान घेऊन आपण त्याच्यावरती बंदी करणार आहोत. हा शब्द आज भाऊंनी आम्हाला सर्वांसोबत दिला. महिलांमध्ये जसं काही गैरसमज झाली की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत, काही लोकांची केवायसी झाली नाही, यासाठी काही आपल्याकडे प्रयत्न केले जाणार आहेत? हो, ज्यांची केवायसी झालेली आहे किंवा काही टेक्निकल इश्यू आलेले असतील त्याच्यामध्ये नक्कीच 10 तारखेनंतर जेव्हा आचारसंहिता संपेल आणि इलेक्शन होईल त्यानंतर त्याच्यामध्ये सुधार केली जाईल. काही जे इश्यू असतील ते सॉल्व्ह केले जातील असा आमदार प्रशांत बंब साहेब यांनीही आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि जोपर्यंत आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत तोपर्यंत तर नक्कीच ही योजना बंद पडणार. महिलांना काही आपल्याकडून घरा उद्योग म्हणा, बचत गट म्हणा किंवा रोजगारमध्ये काही संधी उपलब्ध करून हो, आपणही महिलांना भरपूर रोजगार आपण उपलब्ध करून देतोय. सध्या लखपती दिदी योजना जी बचत गटाची चालू आहे त्याच्यामध्ये भरपूर महिला त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि स्वतःचा बिझनेस त्यांनी स्वतःच्या जीवावरती तो उभा केलेला आहे. माझे सरपंच अमोल बोलवरे आपल्या सोबत आहेत. सर्वांना माझा नमस्कार. रांजणगाव गटामध्ये जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज प्रशांत बम साहेबांना माझ्यावर विश्वास टाकला आणि मला जिल्हा परिषदसाठी तिकीट दिलं आणि तसेच संजनाताई दीपक सदावर्ते हे पंचायत समितीसाठी रांजणगाव शेनपुंजी गणामध्ये आणि तसंच संगीताताई गणेश ठोकळ यांना जोगेश्वरी गणामध्ये आम्हाला तिघाला पण प्रशांत बम साहेबांना आम्हाला संधी दिली आणि नक्कीच माझी पत्नी सोनू अमोल लोकरे सरपंच पदावर विद्यमान सदस्य बी होते. 10 वर्षापासून आम्हाला राजकीय अनुभव आहे आणि तसेच माझ्यासोबत दीपक भाऊ आहे ते पण सरपंच राहिलेले आहे आणि गणेश ठोकर ते पण ग्रामपंचायत सदस्य आहे. असे तिन्ही बी उमेदवार आम्ही अनुभवी आहे आणि विकास कसा होतो नक्कीच आमचं ध्येय आहे का या नगरीमध्ये रांजणगाव जोगेश्वरी कमळापूरमध्ये काहीतरी नवीन जिल्ह्यामध्ये जे नाव निघाल असं विकास आम्ही करून दाखवू. शब्द दिल्यापेक्षा मला काम करण्याची सवय, जास्त बोलत नाही पण काम करायला चुकत नाही. लक्षात ठेवा, ग्रामपंचायत सदस्य माझी पत्नी असताना पण मी जिल्हा परिषद सदस्यासाठी मला जनतेनं समोर आणलं म्हणून मी जिल्हा परिषदसाठी मला साहेबांना तिकीट दिलं आणि तसेच भुमरे साहेब असेल आपले जिल्ह्याचे खासदार तसेच आमदार साहेब असेल यांना माझ्यावर विश्वास दिला. तसंच त्यांचा विश्वास टिकून नक्की या सर्कलमध्ये विकास करण्याचे 100% मी प्रयत्न करीन. तसेच माझे मित्र दीपक भाऊ असेल, दत्तूभाऊ हिवाळे असेल, पूर्ण रांजणगाव ग्रामपंचायतचे सदस्य असेल व तसेच जोगेश्वरी ग्रामपंचायतचे सदस्य असेल, सर्व नागरिक असेल यांना माझ्यावर विश्वास ठेवला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच माझ्या लाडक्या बहिणीनं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला मला बोलिलं त्याच्याबद्दल त्या तिन्ही बहिणीचे आभार. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिन्ही आपले निशाणे आहे कमळ. 5 तारखेला आपलं मतदान आहे.
5 तारखेला नक्की कमळाचं फुलावर बटन दाबून विजय करा एवढीच विनंती करतो. आणि 100% तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवाल तो नक्की मी 5 वर्षामध्ये नक्की पूर्ण करेन. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच सोनू आंगोलकर मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत. आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला, काय सांगणार मॅडम आपण आज? नमस्कार, माझं नाव सोनू अमोल लोहकरे. मी ग्रामपंचायत सदस्य आणि आज हळदी कुंकाचा कार्यक्रम रांजणगाव शेणकुंजी इथे झाला. खूप छान. आणि सगळ्या महिलांना मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि एवढंच सांगते, सगळ्यांनी कमळालाच मतदान करा. अमोल लोहकरे यांना, संजीवनीताई सदावर्ते यांना आणि संगीताताई ठोकळे यांना येणाऱ्या 5 फेब्रुवारीला 5 तारखेला लक्षात असू द्या कमळ. धन्यवाद.